रतन ठाकूर त्याच्या आईबापाचा तिसरा मुलगा होता आणि रतन ठाकूर राहणार जौनपूर जिल्हा उत्तर प्रदेश इथला हा रहिवासी आहे आणि त्याला चित्रपटांची आवड होती. सिनेमा इंडस्ट्रीमध्ये त्याचं विशेष आकर्षण होतं. त्याच्यामुळे मग त्याने मुंबईची वाट धरलेली आहे आणि मुंबईमध्ये येऊन त्याने चित्रपटसृष्टीमध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केलेली आहे. तो असिस्टंट डायरेक्टर या स्वरूपाचं काम त्याने एका सिरियलमध्ये पकडलेलं होतं आणि मग हे काम करत असताना त्याची ओळख एका रेवती नावाच्या तरुणीसोबत झालेली आहे. ही देखील मुंबईमध्ये स्ट्रगल करण्यासाठी आलेली होती आणि उत्तर प्रदेशमधूनच असल्यामुळे या दोघांची देखील वरचेवर चांगली भेट, ओळख ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. कारण दोघेही उत्तर प्रदेशमधून त्यांचं मूळ गाव होतं आणि हळूहळू मग ओळखीचं, भेटीगाठींचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं आहे. दोघांनी एकमेकांना वेळ देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. रतनचं वय वर्ष येऊन ठेपलेलं होतं 28. तो एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता आणि रेवती देखील तिच्या मैत्रिणींसोबत राहत होती आणि दोघांनी मग एका टप्प्यावर येऊन एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. का आत्तापर्यंत रतन देखील आता ठीकठाक कमवायला लागलेला होता. त्याचबरोबर रेवती देखील स्ट्रगल करत होती. त्याच्यामुळे मग त्याने असं ठरवलं की आपण आता लग्न करून सेटल होऊया. पण आता हे सगळं करण्याच्या पूर्वी रतनला आपल्या आईवडिलांची परवानगी घेणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे रतनने आपल्या आईवडिलांना सगळी माहिती दिलेली आहे. रेवतीविषयी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि रतनचे वडील हे एका सरकारी नोकरीमध्ये काम करत असल्यामुळे मग त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. रेवती, रतन हे त्यांच्या गावी गेलेले आहेत. गावी दोघांनीही आपापल्या आईवडिलांना एकमेकांची ओळख करून दिलेली आहे आणि सगळे घरदार बघितल्यानंतर या दोघांचं लग्न आणि लग्नाची तारीख ठरवलेली आहे आणि यांचं लग्न देखील झालेलं आहे. पहिली रात्र उजाडलेली आहे. आता यांचं जरी लव्ह मॅरेज असलं, जरी भेटीगाठी होत असल्या, एकमेकांसोबत त्यांनी वेळ देखील घालवलेला होता, तरी देखील आपल्या प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक बाजू एकमेकाला माहिती नसते. असंच रेवतीच्या बाबतीमध्ये झालेलं होतं. रतनचं शरीर संबंधाबद्दलचं ज्या काही संकल्पना आहेत, या संकल्पना मात्र त्याने रेवतीसोबत कधी शेअर केलेल्या नव्हत्या आणि ज्यावेळेला त्यांची पहिली रात्र उजाडलेली आहे, पहिल्या रात्री रेवतीच्या खोलीमध्ये म्हणजे बेडरूममध्ये रतन गेलेला आहे. आतमध्ये गेल्यानंतर मग त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. पण इथून पुढे मात्र रेवतीसाठी काही जो काळ होता, हा काळ अत्यंत भयानक होता. कारण रतनच्या मनामध्ये ज्या काही अवास्तव गोष्टी होत्या त्या त्याने रेवतीला हळूहळू सांगायला सुरुवात केलेली आहे. रतन बऱ्यापैकी आंबट शौकीन माणूस होता आणि त्याला काही अश्लील व्हिडिओज किंवा BP बघण्याचा नाद होता आणि त्याने अनेक गोष्टी अशा बघितलेल्या होत्या की ज्या अवास्तव आहेत. आणि रेवती मात्र दुसऱ्या बाजूला एक स्ट्रगल करणारी मुलगी होती आणि ती आपल्या सुखी संसाराचं स्वप्न घेऊन रतनच्या आयुष्यामध्ये आलेली होती आणि मग आपला नवरा आपल्यासोबत पहिली रात्र फुलवणार म्हणून ती देखील खुश होती. एकमेकांची ओळख होती. आपलं आयुष्य सुखाने जाणार या गोष्टींची ठाम खात्री असल्यामुळे मग तिने एका वेगळ्या आनंदाच्या भरामध्ये रतनच्या आयुष्यामध्ये प्रवेश केलेला होता. आता एका बेडवरती दोघे आलेले आहेत आणि रतन रेवतीला म्हणतो की आज आपली पहिली रात्र आहे, पण पहिली रात्र आपण सर्वसामान्य जोडप्याप्रमाणे साजरी न करता आपण काहीतरी धमाकेदार करूया, काहीतरी वेगळं करूया, असं त्याने सांगितलं आहे. रेवती देखील मनोमन थोडीशी खुश झालेली आहे. तिच्या अंगावरती शहारा आलेला आहे. कारण तरणा बांड असा आपला प्रियकर आज आपल्याला मिठीमध्ये घेणार आणि मग आपण रात्रभर दोघांनी मजा करायची, हे मनोमन आठवून ती खुश झालेली होती. पण मात्र रतन तिला म्हणतोय की इतर लोक ज्याप्रमाणे शरीर संबंध ठेवतात, पहिली रात्र फुलवतात, तसं मला करण्याचा इंटरेस्ट नाही. कारण ही पहिली रात्र आपल्या दोघांनाही आयुष्यभर लक्षात राहील असे रात्र आपण करायची आहे. आणि साधारणपणे 10-11 वाजलेले होते. घरची मंडळी देखील आता झोपी गेलेली होती आणि हे दोघंही आपल्या बेडरूममध्ये एकमेकांच्या समोर होते. रतन तिला म्हणतोय, मी काही गोष्टींची तयारी केलेली आहे. आपल्या बेडरूममध्ये खुर्ची आहे आणि या खुर्चीवरती आपण पहिला संभोग करायचा आहे, असं तो तिला सांगतोय. आणि आता ती देखील मान खाली घालून त्या गोष्टीला होकार देते. पण खुर्चीवरती संभोग करत असताना पहिल्याच प्रयत्नामध्ये तो म्हणतो की मी तुला तुझे हातपाय बांधणार आहे आणि हातपाय बांधून मग तुझ्यासोबत शरीर संबंध ठेवणार आहे. आता ही पहिली रात्र होती. आपल्या प्रियकराचा आणि झालेल्या नवऱ्याचं मन कसं मोडायचं हे सगळं तिने तिच्या मनामध्ये आठवलेलं होतं. तिला असं वाटत होतं की आपण जर का आज या गोष्टीला विरोध केला तर मात्र रतनचा राग आयुष्यभर आपल्यावर राहील. त्याच्यामुळे मग तिने निमूटपणे त्याला होकार दिला. त्याने हळूहळू कपडे रेवतीचे काढलेले आहेत आणि मग दोरीच्या साहाय्याने एका खुर्चीला तिला बांधलं आहे आणि मग तिच्यासोबत संभोग सुरू केला आहे. आता तिला वेदना होत होत्या आणि या सगळ्यामध्ये संभोग कुठे होता हा प्रश्न रेवतीला पडत होता. कारण एका वेगळ्या प्रकारे तिचा प्रियकर आणि झालेला नवरा तिच्यासोबत शरीर संबंध ठेवत होता. कसे बसे त्यांनी या खुर्चीवरती
बांधलेले शरीर संबंध उरकलेले आहेत. त्याच्यानंतर काही वेळ गेला आहे आणि काही वेळानंतर तो तिला म्हणतो आहे की आता आपण 2 तास गेलेले आहेत आणि आता आपल्याला पुन्हा एकदा शरीर संबंध ठेवण्याची इच्छा झालेली आहे, तर आपण वेगळ्या प्रकारे शरीरसंबंधी ठेवूया. तो तिला म्हणतो की आता मी तुला बेडवरती बांधणार आहे. तिला पलंगावरती पालथं बांधलं आहे आणि पालथं बांधून मग तिच्यासोबत त्याने संभोग केलेला आहे. तिला आता त्रास होत होता, वेदना होत होत्या, मानसिकदृष्ट्या ती खचलेली होती. कारण ज्या कारणासाठी जे स्वप्न बघून आपण रतनच्या आयुष्यामध्ये पाऊल ठेवलेलं होतं, ते मात्र आता आपलं स्वप्न धुळीला मिळून चाललेलं होतं, असं तिला मनोमन वाटत होतं. दुसऱ्या बाजूला मात्र रतन तिच्यासोबत एखाद्या राक्षसाप्रमाणे, पशुप्रमाणे संभोग ठेवत होता, तिच्याशी संबंध ठेवत होता. कारण त्याने तिला बेडवरती पालथं बांधलेलं होतं आणि वाटेल तसे, नको तसे उलटे-सुलटे संभोग तो तिच्याशी करत होता. आता तो तिला म्हणतोय की आपल्याला अजूनही वेगळ्या प्रकारे संबंध ठेवायचे. त्याच्यासाठी एक वेगळं थ्रिल आपल्याला करायचं आहे. साधारणपणे रात्रीचे 2 ते 3 वाजलेले होते आणि मग रतन तिला घेऊन बेडवरती गेलेला आहे. आजूबाजूला मंद दिव्यांचा प्रकाश सुरू होता आणि हा प्रकाश सुरू असतानाच वाहनांची थोडीशी वर्दळ देखील या रस्त्यावरून सुरू होती आणि ह्या दोघेही या बिल्डिंगच्या टेरेसवरती गेलेले होते. रतनने तिचे कपडे काढायला लावलेले आहेत आणि काही कपडे आपण स्वतः देखील काढलेले आहेत आणि घाईघाईत तिच्याशी उभ्याने संबंध ठेवायला सुरुवात केलेली आहे. टेरेसवरती जाऊन तो तिच्याशी संबंध ठेवतोय आणि हे संबंध झाल्यानंतर तो तिला घेऊन बेडरूममध्ये पुन्हा आलेला आहे. बेडरूममध्ये आल्यानंतर साधारणपणे 3 ते 3:30 वाजलेले होते आणि आता आजूबाजूला सगळ्या लोकांची उठण्याची वेळ देखील झालेली होती. आता दुसऱ्या बाजूला मात्र रेवतीला झोप येत होती. बेडवरती पडता क्षणीच तिचा डोळा लागलेला आहे. 5-5:30 वाजता रतन तिला गदागदा हलवून उठवतोय आणि उठवल्यानंतर तो तिला म्हणतो की आपल्याला वेगळ्या प्रकारचं तिला अजूनही करणं बाकी आहे. कारण माझ्या डोक्यामध्ये असलेल्या गोष्टी आहेत, ह्या सुपरफास्ट कल्पना आता आजच्या दिवशी आपण करणार आहोत. आपल्याला आपली पहिली रात्र लक्षात ठेवण्यासारखी करायची आहे, मेमोरेबल करायची आहे. आणि तो तिला घेऊन बेडरूमच्या बाथरूममध्ये गेलेला आहे. आता हे एका आलिशान ऑफिसरचं घर होतं. त्याचे वडील मोठे ऑफिसर होते, त्याच्यामुळे त्यांच्या बेडरूममध्ये बाथटब होता. बाथटबमध्ये थंडगार पाणी काठोकाठ भरलेलं होतं. पहाटेच्या 5 वाजलेले होते आणि 5 वाजता तो बेडरूममध्ये त्याच्या बायकोला म्हणजे रेवतीला घेऊन गेलेला आहे. तिथे गेल्यानंतर तो तिला म्हणतो आहे की आता आपल्याला बाथटबमध्ये संबंध ठेवायचे आहेत आणि बाथटबमध्ये संबंध ठेवण्यासाठी मग त्याने तिचे कपडे आपल्या हाताने उतरवलेले आहेत आणि धक्का देऊन त्या बाथटबमध्ये तिला पाडलेलं आहे आणि तिच्या अंगावरती शहारा आलेला होता. कारण बाथटबचं पाणी अत्यंत थंड होतं आणि या थंड पाण्यामध्ये तो तिला ढकलून दिल्यानंतर बाथटबमध्ये हा देखील गेलेला आहे आणि रतन बाथटबमध्ये गेल्यानंतर दोघांचाही तिथे आता संबंध ठेवण्यासाठी त्याने सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र रेवतीच्या नाकातोंडामध्ये पाणी जात होतं आणि पाणी गेल्यामुळे तिला वेदना होत होत्या आणि बाथटबमध्ये थंडगार पाण्यामध्ये शरीर संबंध रतन तिच्यासोबत ठेवत होता आणि हे सगळं करत असताना तिच्या घशामध्ये पाणी जाऊन आता तिला बेशुद्धी आलेली होती आणि शुद्ध हरपल्यामुळे मग मात्र रतनला काय करावं सुचत नव्हतं. त्याने तिला बाहेर काढलं आहे आणि तिच्या पाठीवरती थाप मारलेली आहे. तिच्या घशातून, तोंडातून, नाकातून पाणी यायला लागलेलं आहे. कशीबशी रेवती शुद्धीवर आलेली होती. तो तिला आता बेडरूमच्या बेडवरती घेऊन गेला आहे आणि दोघांनीही एकमेकांकडे पाठ करून आता ते झोपी गेलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजलेले आहेत. 10 वाजता रतन उठलेला आहे आणि बेडरूमचा दरवाजा त्याने उघडला आहे आणि आपल्या नेहमीच्या सकाळच्या कामांसाठी तो बाहेर घराच्या बेडरूमच्या बाहेर गेलेला होता. रेवती बेडरूममध्ये उठलेली आहे. तिला काय करावं सुचत नव्हतं. आपल्यासोबत आपला नवरा अत्यंत वाईट वागला. जी सुखाच्या कल्पना घेऊन आपण याच्या आयुष्यात पदार्पण केलं, ते मात्र सुख आता आपल्याला मिळणार नाही असं तिला वाटत होतं. पहिल्याच रात्री त्याने आपल्या मनाचा कुठलाही विचार न करता आपल्यासोबत जबरदस्तीने उलटे-सुलटे शरीरसंबंध ठेवले. ही गोष्ट तिच्यासाठी अत्यंत वेदनादायक होती. तिने आपल्या घरच्या मंडळींना फोन केला आणि सांगितलेलं आहे की मला रतनसोबत संसार करता येणार नाही आणि मग हे सगळं सांगितल्यामुळे मग तिच्या जे घरची मंडळी आहेत त्यांनी रतनच्या घरी म्हणजे रेवतीच्या सासरी आपली गाडी पाठवलेली आहे. गाडी पाठवून तिला बोलून घेतलं आहे. रेवतीने आपल्या करिअरवरती फोकस केलेला आहे आणि घटस्फोटाचा अर्ज देखील दाखल केलेला आहे. घटस्फोटाच्या अर्जामध्ये तिने ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि न्यायालयाने देखील मग या सगळ्या गोष्टी कबूल केलेल्या आहेत आणि आता मात्र रेवती तिचं एकाकी आयुष्य एकल्लीपणे स्वच्छंदीपणे जगत आहे. पुन्हा कधीच लग्न करण्यावरती तिचा विश्वास मात्र उडून गेलेला आहे. घरचे तिला वेगळ्या तरुणासोबत लग्न करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, पण मात्र ती आता या सगळ्या गोष्टीला नकार देत आहे. तिचं असं म्हणणं आहे की माझं आयुष्य जे माझ्या आयुष्यात एकदा घडलं ते परत नाही घडायला पाहिजे. अशा जखमा तिच्या मनावरती झालेल्या होत्या.